अंगावर फाटकी गोधडी, हातात खराटा आणि जवळ एक जुने मडके, असा त्यांचा अत्यंत साधा आणि प्रतिकात्मक वेश असे. याच गाडग्यामुळे लोक त्यांना प्रेमाने गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणू लागले. आज आपण जाणून घेऊया या कर्मयोगी संतांचे असामान्य जीवन आणि त्यांचे महान कार्य. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याला आज आपण विनम्र अभिवादन करणार आहोत. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. आयुष्यभर त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता लोकसेवा आणि समाज सुधारणेसाठी आपला प्रत्येक श्वास अर्पण केला. डेबूजींचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत हालअपेष्टात गेले. लहानपणापासूनच त्यांना भजन आणि समाजसेवेची आवड होती. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना 4 मुलीही होत्या. पण त्यांचे मन प्रस्थापित रूढी परंपरा आणि समाजातील दुःखांमुळे विरक्त झाले. 1905 साली त्यांनी घरदाराचा त्याग केला आणि स्वतःला पूर्णपणे समाजसेवेसाठी वाहून घेतले. हातात खराटा आणि खांद्यावर गोधडी घेऊन ते गावोगावी फिरू लागले. ते ज्या गावात जात त्या गावातून निघण्यापूर्वी ते गाव अक्षरशः स्वच्छ करून सोडत असत. गाडगे महाराजांनी आपले कार्य केवळ बोलण्याने नव्हे तर कृतीने सिद्ध केले. त्यांच्या कार्याचे स्वरूप अत्यंत व्यापक होते. स्वच्छतेसाठी त्यांनी केलेले कार्य आज संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. ते गावात गेल्यावर प्रथम गावकऱ्यांच्या मदतीने रस्ते, गटारे आणि सार्वजनिक ठिकाणे झाडून काढत. स्वच्छता झाल्यावर जमा झालेल्या पैशातून ते गावात शाळा किंवा धर्मशाळा बांधण्याचे काम सुरू करत. त्यांच्या या कार्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले आहे. त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, कारण बहुतांश आजार हे अस्वच्छतेमुळे होतात हे त्यांनी ओळखले होते. त्याचप्रमाणे गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्त्व पूर्णपणे कळाले होते. आपल्या कीर्तनातून ते लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आग्रह करत. त्यांनी लोकांना जेवणाचा ताट मोडून मुलांसाठी शिक्षण घेण्याची विनंती केली. त्यांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड दूर करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. मूर्तीपूजा, नवस आणि पशुबळी यांवर त्यांनी कठोर टीका केली. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हा त्यांचा प्रमुख विचार होता. त्यांनी समाजात पसरलेला जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला. सर्व माणसे समान आहेत अशी त्यांची शिकवण होती. गाडगे महाराज बोलघेवडे समाजसुधारक नव्हते. त्यांनी कृतीवर भर दिला. त्यांनी लोकांकडून मिळालेल्या मदतीतून धर्मशाळा, गोरक्षण संस्था, अनाथालये, शाळा आणि रुग्णालये अशा अनेक संस्थांची स्थापना केली. त्यांनी केलेल्या या बांधकामांचा आणि संस्थांचा उपयोग केवळ गरजूंसाठी व्हावा यासाठी त्यांनी स्वतः कधीही त्या संस्थांच्या मालकीचा हक्क घेतला नाही. आता आपण बघूयात संत गाडगे महाराज कोणत्या प्रकारची कीर्तनं करत असत. महाराष्ट्रात नारदीय किंवा वारकरी कीर्तनाच्या पारंपरिक पद्धती प्रचलित आहेत, पण गाडगे महाराजांनी आपली एक स्वतंत्र कीर्तन शैली विकसित केली. आपल्या कीर्तनासाठी ते वऱ्हाडी बोलीभाषेचा वापर करत. त्यांची भाषा अत्यंत साधी, स्पष्ट आणि परखड असे. यामुळे समाजातील सामान्य माणसाला त्यांचे विचार लगेच समजत आणि हृदयाला भिडत. त्यांचे कीर्तन एक पात्री नाट्यप्रयोगाप्रमाणे असे. ते श्रोत्यांनाच अनेक प्रश्न विचारत. उदाहरणार्थ, देव किती? हे लोक का गरिबीत राहिले? या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून ते लोकांना त्यांच्या अज्ञान आणि चुकीच्या रूढींची जाणीव करून देत. कीर्तनात ते प्रभावी अभिनय आणि विनोद यांचा वापर करत, ज्यामुळे गंभीर विषयाचे विवेचन देखील रंजक आणि परिणामकारक होत असे. कीर्तनाची सुरुवात ते आपल्या आवडत्या गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गजराने करत. यामुळे भक्ती आणि प्रबोधन यांचा सुंदर समन्वय साधला जात असे. संत गाडगे महाराजांच्या कीर्तनाचे मुख्य उद्दिष्ट होते लोकशिक्षण, समाज सुधारणा आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. शिक्षण न मिळाल्यास तुमच्या मुलांवर पुढे बूट पॉलिश करण्याची वेळ येईल असा स्पष्ट इशारा ते देत. शिक्षणामुळेच दारिद्र्य दूर होईल हे ते प्रभावीपणे समजावून सांगत. ते जातीभेद मानत नसत. कोणी जात विचारल्यास मी माणूस आहे असे सांगा, अशी त्यांची शिकवण होती. तसेच व्यसनामुळे माणसाचे घरदार आणि आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे ते उदाहरणे देऊन समजावत आणि लोकांना व्यसनमुक्तीची शपथ घ्यायला लावत. सावकारी पाशातून मुक्तीसाठी त्यांनी जनजागृती केली. संत गाडगे महाराज हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी संत होते. त्यांनी आपले कार्य कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक सत्तेच्या आश्रयाशिवाय केले. त्यांनी मानवता, स्वच्छता आणि शिक्षण
या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या या महान कार्यामुळेच त्यांना आधुनिक काळातील एक थोर समाजसुधारक मानले जाते. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा आणि स्वच्छतेच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. क्रिएटिव्ह आय प्रोडक्शनच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.